तालुक्याच्या विश्रामगृहामध्ये ते युवा ग्रामीण पत्रकार संघाची बैठक होऊन खंडाळा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली। सातारा जिल्हा युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय मोहिते साहेब, आदरणीय चेतन भोसले सर आणि आम्ही सर्व मंडळींनी एकत्र बसून खंडाळा तालुक्याची कार्यकारिणी निवडली। गेल्या 4 वर्षापासून युवा ग्रामीण पत्रकार संघाचं हे काम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असून सुमारे 6000 सदस्य या संघटनेमध्ये काम करत आहेत। यापुढं ही संघटना मोठ्या प्रमाणावर भविष्याचा वेध घेईल अशी मला अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण कार्यरत राहू असा मी आज या ठिकाणी शब्द देतो। युवा पत्रकार ग्रामीण संघ यांच्या वतीने जिल्ह्याची कमिटी या ठिकाणी झालेली होती। या ठिकाणी जिल्हाध्यक्ष मोहिते सरांच्या नेतृत्वामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली आणि त्यातून खंडाळा तालुक्याची कमिटी या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे। सर्व जिल्हास्तरीय कमिटीचे त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हा खंडाळा तालुक्यातल्या तरुण पत्रकारांना त्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी संधी दिली। मनापासून धन्यवाद। खंडाळा या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहिते साहेब, उपाध्यक्ष यादव साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले होते। त्यांची आज युवा ग्रामीण पत्रकार संघाची एक खंडाळा तालुक्याची कार्यकारिणी निवड झाली। त्यामध्ये अध्यक्ष म्हणून बाळासाहेब दायगुडे यांची निवड झाली आणि बाकीच्या कमिटीची निवड झाली। तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व या ठिकाणी आम्ही ताळेबंदाने काम करू आणि जास्तीत जास्त युवा ग्रामीण पत्रकार संघाचं संघटनेमार्फत सर्व पत्रकारांना व सर्वसामान्य जनतेला न्याय कसा देता येईल त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि आम्ही सर्व संघटनेच्या तर्फे एक ठिकाणी काम करू।